Hello, good morning all students. See in the topic Kingdom Plantae, we are studying about the silent features of plant groups under cryptogams. तर cryptogams म्हणजे काय आपण बघत आहोत त्याची वैशिष्ट्य पाहत आहोत. You know, Kingdom Plantae or all plants they are divided into two major groups that is called cryptogams and phanerogams. Yes. आता क्रिप्टोगॅम म्हणजे काय आपण बघतोय these are spore producing plants or non flowering plants. They are divided into three groups that is Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. कळतंय ना? क्रिप्टोगॅमचे तीन मुख्य डिव्हिजन्स असतात त्याच्यातला एक थॅलोफायटा. सो वी हॅव सीन अबाउट थॅलोफायटा इन लास्ट लेक्चर. पाठीमागच्या तासाला आपण थॅलोफायटा म्हणजे काय बघितले. थॅलोफायटामध्ये सगळ्या प्रकारची शैवाल येतात, अल्गी. इट इन्क्लूड्स डिफरंट टाइप्स ऑफ अल्गी फाउंड इन फ्रेश वॉटर, मरीन वॉटर और ब्रॅकिश वॉटर. आता शैवाल म्हणजे काय आपण बघितले त्याचे पुन्हा तीन गट पडतात, क्लोरोफायसी, फ्युओफायसी, रोडोफायसी, ऑन द बेसिस ऑफ देअर पिगमेंट अँड कलर. शैवालाचे वेगवेगळे रंग असतात पिगमेंट्स मुळे, आणि मग त्याचा हिरवा रंग असेल तर क्लोरोफायसी, ब्राउन असेल तर फ्युओफायसी, रेड असेल तर रोडोफायसी. ओके, बघा लक्षात येते का? आता ब्रायोफायटा म्हणजे काय आपण आपल्याला बघायचं आहे. सो सेकंड डिव्हिजन फ्रॉम क्रिप्टोगॅम इज ब्रायोफायटा. कळतंय? नाउ सी अबाउट ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हा शब्द कसा तयार झालाय पहा. ब्रायोन मीन्स मॉस. ब्रायोन मीन्स मॉस and phyton means plant. Bryophyta. Bryon म्हणजे moss आणि phyton म्हणजे plant. These are moss-like plants, hence called as Bryophyta. आता बघूया त्याची सायलेंट फीचर्स. पहिल्यांदा त्याची ठळक वैशिष्ट्य. सो these are mostly terrestrial. आता बघा मागच्या तासाला आपण बघितलं थॅलोफायटा मध्ये they are aquatic, mostly aquatic. इथे these are mostly terrestrial. terrestrial म्हणजे काय? जमिनीवरती आढळणारे भूचर. terrestrial. they found in moist and shady places. आता हे ब्रायोफायटा कुठे आढळतात? मॉइस्ट म्हणजे ओलसर, जिथे ओलसर ठिकाण आहे, ओलसर जागा आहे. shady places, shady सावली म्हणजे मोठे वृक्ष आहेत त्याच्या सावलीच्या खाली हे छोट्या वनस्पती आढळतात. कळतंय? They are mostly terrestrial, found in moist and shady places. But they need water for fertilization. ब्रायोफायटाचं फर्टिलायझेशन होण्यासाठी पाण्याची गरज असते. Hence, they are called as amphibious plants. बघा, ब्रायोफायटा they are called amphibious plants. ब्रायोफायटाला amphibious का म्हणतात? तुम्हाला एम्फिबिया माहिती आहे, प्राण्यांचा एक गट आहे उभयचर की जे जमिनीवरती राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात, त्याला आपण एम्फिबिया म्हणतो. तसं इथं दे फाउंड ऑन लँड, हे टेरेस्ट्रियल आहे, बट दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. पण त्यांना फर्टिलायझेशनसाठी पाणी लागतं. हेन्स कॉल्ड एम्फिबियस प्लांट्स. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ब्रायोफायटाला एम्फिबियस प्लांट्स असं म्हणतात. सेकंड, लाइफ सायकल शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. ब्रायोफायटाचे जे जीवन चक्र आहे त्याच्यामध्ये दोन स्टेजेस येतात. स्पोरोफायटिक स्टेज, स्पोर प्रोड्युसिंग किंवा स्पोर म्हणजे बीजाणू निर्माण करणारी अवस्था म्हणजे स्पोरोफायटिक, आणि गॅमेटोफायटिक गॅमेट तयार करणारी अवस्था. अशा दोन स्टेजेस यांच्या लाईफ सायकल मध्ये असतात. आता इथे बघा, द प्लांट बॉडी इज थॅलॉइड और लीफी. यांचं शरीर किंवा प्लांट बॉडी ही थॅलॉइड म्हणतो आपण. जसं थॅलोफायटामध्ये प्लांट बॉडी इज थॅलस, तसं इथे सुद्धा प्लांट बॉडी इज थॅलॉइड और लीफी. दॅट रिप्रेझेंट्स गॅमेटोफायटिक स्टेज. आता इथे एक आपण फिगर काढलेली आहे. दिस इज वन ऑफ द ब्रायोफायटा. याचं शरीर हे थॅलॉइड असतं, याला थॅलस असं म्हणतात. प्लांट बॉडीला थॅलस और लीफी. आता इथे बघा
this plant body is leafy. Plant body is thalloid or leafy. That represents gametophytic stage. म्हणजे ही स्टेज जी दिसली ही गॅमेटोफिटिक स्टेज आहे किंवा ही गॅमेटोफिटिक स्टेज आहे. ज्या स्टेज मध्ये गॅमेट मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतात त्याला गॅमेटोफिटिक स्टेज म्हणतात. आणि स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट्स स्पोरोफायटिक स्टेज. आता या फिगर मध्ये बघा हे कॅप्सूल आहे याच्यामध्ये बीजाणू तयार होतात मग ही झाली स्पोरोफायटिक स्टेज. कळते ना? सो लाईफ सायकल शोज द स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. लाईफ सायकल मध्ये ह्या दोन स्टेजेस येतात. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य द ब्रायोफायटा दे पोझेस रूट लाइक स्ट्रक्चर्स कॉल्ड राइझोइड्स. आता ब्रायोफायटा मध्ये खरी मुळं नसतात. थॅलोफायटा मध्ये तरी मुळं नसतातच. बघा शैवालाला मुळं नसतात. आता ब्रायोफायटाला काय असतं? दे पोझेस रूट लाइक स्ट्रक्चर्स कॉल्ड राइझोइड्स. मुळांसारखे लहान भाग असतात त्याला राइझोइड्स म्हणतात. मूलाभूत. इन्स्टेड ऑफ रूट्स ऐवजी यांच्यामध्ये राइझोइड्स असतात. आता दे आर युनिसेल्युलर इन लिव्हर वर्ट. ब्रायोफायटाचे दोन गट आहेत आपण आता इथे बघणार आहे. एक आहे लिव्हर वर्ट आणि दुसरा आहे मॉसेस. लिव्हर वर्ट मध्ये ही राइझोइड्स युनिसेल्युलर असतात म्हणजे इथे युनिसेल्युलर आणि मॉसेस मध्ये ती मल्टीसेल्युलर असतात. इथे बघा कळते ना? हे ब्रायोफायटाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. राइझोइड्स आर प्रेझेंट. मुळाऐवजी राइझोइड्स असतात. इट मे बी युनिसेल्युलर लिव्हर वर्ट मध्ये किंवा रिक्सिया मध्ये and it may be multicellular mosses मध्ये. These rhizoids absorb water and minerals from the soil. जेव्हा हा थॅलस जमिनीवरती असतो तेव्हा या राइझोइडच्या सहाय्याने हे पाणी आणि क्षार शोषून घेतात आणि या वनस्पतीला पुरवतात. It also helps in fixation of thallus on the substratum. हा जो थॅलस आहे हा जमिनीवरती फिक्स होण्यासाठी या राइझोइडची मदत होते. कळलं? These are the characters of Bryophyta. ब्रायोफायटाची वैशिष्ट्ये लक्षात आली का? पहा 1 2 3 किंवा 4. Now see here, these Bryophyta can be divided into two groups. आता हे ब्रायोफायटाचे दोन गट आहेत मुख्य. पहिला गट आहे लिव्हरवर्ट्स. पहिल्या गटाचं नाव आहे लिव्हरवर्ट्स किंवा हिपॅटिकी आणि दुसरा मॉसेस. लिव्हरवर्ट आणि मॉसेस असे दोन गट ब्रायोफायटाचे पडतात. आता बघूया आपण लिव्हरवर्ट म्हणजे काय किंवा मॉसेस म्हणजे काय. लिव्हरवर्ट आता लिव्हर म्हणजे आपल्याला माहिती आहे लिव्हर म्हणजे काय यकृत. यकृताचा आकार आपल्याला साधारण माहिती आहे तसं ते दिसतं साधारणपणे म्हणून त्याला लिव्हरवर्ट असं नाव दिले. यकृतासारखं यकृताला लोब्स असतात तसं ह्याला सुद्धा लोब्स असतात. सो सी द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हरवर्ट. आता लिव्हरवर्ट म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये कोणती? These are lower members of Bryophyta. ब्रायोफायटातले लोअर मेंबर्स म्हणजे खालचे म्हणूया आपण निम्न स्तर आणि हायर. These are lower members of Bryophyta. दुसरं प्लांट बॉडी इज फ्लॅट कॉल्ड एज थॅलस. याची प्लांट बॉडी ही फ्लॅट असते चपटी सपाट त्याला थॅलस असं म्हणतात. आता हे आहे रिक्सिया. रिक्सियाचा थॅलस इथं पावसाळ्याच्या दिवसामध्ये रेनी सीझन मध्ये हे आपल्याला जमिनीवरती किंवा खडकांवरती उगवलेलं दिसतं. बघा द प्लांट बॉडी इज फ्लॅट कॉल्ड एज थॅलस. दिस थॅलस इज ग्रीन डॉर्सिव्हेंट्रल. हे हिरव्या रंगाचा थॅलस असतो. डॉर्सिव्हेंट्रल म्हणजे काय? इट हॅज डॉर्सल अँड व्हेंट्रल साइड. डॉर्सल म्हणजे वरची बाजू. हा असा थॅलस असेल डॉर्सल आणि व्हेंट्रल. इट इज डॉर्सिव्हेंट्रल. प्रोस्ट्रेट पसरट जमिनी बरोबर असं वर येत नाही जमिनी बरोबर पुढे सरकतं विथ युनिसेल्युलर राइझोइड्स. कळतंय? प्लांट बॉडी ही फ्लॅट असते त्याला थॅलस म्हणतात. हे हिरव्या रंगाचं आहे. याला डॉर्सल आणि व्हेंट्रल असे दोन पृष्ठभाग आहेत. हे प्रोस्टेट म्हणजे पसरट असतं आणि ह्याला एक पेशीय किंवा युनिसेल्युलर राइझोइड्स असतात. एक्झाम्पल लिव्हरवर्टचं एक्झाम्पल आहे रिक्सिया. इथं आपण जी फिगर काढलेली आहे त्याचं नाव आहे रिक्सिया किंवा दुसरं मार्केन्सिया.
आता असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ ब्रायोफायटा. ब्रायोफायटाची 2 उदाहरणं लिहा किंवा लिव्हर वर्ल्डची 2 उदाहरणं लिहा. तर आपल्याला ते रिक्सिया, मार्केन्सिया हे ब्रायोफायटा गटातले वनस्पती आहेत एवढं तरी सामान्य ज्ञान आपल्याला यायला पाहिजे. शैवालाची 2 उदाहरणं द्या तर देता यायला पाहिजे. ब्रायोफायटातली 2 उदाहरणं लिहा म्हटलं तर रिक्सिया, रिक्षा नव्हे, रिक्षा हे वेगळं आहे, रिक्सिया इथे लक्ष द्या, मार्केन्सिया. आता याच्यामध्ये अजून एक दुसरा हॉर्नवर्ट्स, हे थोडं वेगळं असतं. हॉर्नवर्ट और एंथोसिरोटी, these members also possess flattened thallus but it produces horny structure. आता एंथोसिरोस एक दुसरं उदाहरण याच्यामध्ये असतं, एंथोसिरोस. इट बिलॉंग्स किंवा हे हॉर्नवर्ट ह्याला म्हणतात. ह्याचा सुद्धा थॅलस फ्लॅट असतो, डॉर्सिव्हेंट्रल असतो, बट इट बियर्स और इट प्रोड्यूसेस द हॉर्नी स्ट्रक्चर्स. आता हा जर थॅलस असेल तर असे हॉर्नी स्ट्रक्चर्स त्याला तयार होतात, त्याला हॉर्नवर्ट असं म्हणतात. आणि हे दिस इज गॅमेटोफाइट, हा स्पोरोफाइट असा येतो. सो दे आर कॉल्ड एज हॉर्नवर्ट्स. फॉर एक्झाम्पल एंथोसिरोस, म्हणजे एंथोसिरोस हे सुद्धा लिव्हर वर्ट मध्ये येतं, पण त्याला हॉर्नवर्ट म्हणतात कारण ह्याला हॉर्न सारखं स्ट्रक्चर निर्माण होतं, त्याला स्पोरोफाइट म्हणतात. ओके, एवढं लक्षात आलं का? लिव्हर वर्ट म्हणजे काय? एक्झाम्पल रिक्सिया, मार्केन्सिया, याचा थॅलस फ्लॅट जमिनी बरोबर असतो, पसरट असतो, युनिसेल्युलर राइझोइड्स असतात. ओके, पुढे मॉसेस हा दुसरा गट आहे किंवा मुसा आहे. मॉसेस, these are advanced members of the Bryophyta. Bryophyta मधले हे advanced members आहेत. They shows erect plant body. आता याच्यात फरक काय बघा. मॉसेस म्हटलं की इरेक्ट म्हणजे सरळ, जमिनीच्या वर सरळ त्याची प्लांट बॉडी असते, हा फरक आहे. हे जमिनीबरोबर असतं. They shows erect plant body. Here gametophyte shows 2 stages. या मॉसेस मध्ये गॅमेटोफाइट जो आहे त्याच्यात 2 स्टेजेस असतात. एक प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरं लिफी स्टेज. आता इथे बघा, ही स्टेज जी आहे त्याला प्रोटोनिमा म्हणतात आणि ही लिफी स्टेज आहे. हा एवढा गॅमेटोफाइटच आहे, इथून एवढा हा. सो गॅमेटोफाइट हॅज 2 स्टेजेस. वन इज अ प्रोटोनिमा and other is leafy stage. Protonema is prostate. आता बघा, ह्या राइझोइड पासून ही लिफी स्टेज आहे, हे प्रोटोनिमा प्रोस्टेट असतं, म्हणजे हे जमिनी बरोबर खाली येतं. प्रोटोनिमा इज प्रोस्टेट, ग्रीन अँड ब्रांच्ड. हे प्रोस्टेट असतं, जमिनी बरोबर येतं, हिरव्या रंगाचं असतं आणि बियर्स मेनी बर्ड्स, याला बर्ड्स असतात. आता लिफी स्टेज बघा, इट इज इरेक्ट, सरळ, स्लेंडर, स्टेम लाइक मेन एक्सिस. हा ह्याला थोडा सारखा मेन एक्सिस आहे आणि लीफ लाइक स्ट्रक्चर्स आहेत. कळतंय? मॉसेस मध्ये प्रोटोनिमा स्टेज ही जमिनी बरोबर असते आणि लिफी स्टेज ही इरेक्ट असते, सरळ असते, त्याला थोडा सारखं एक एक्सिस असतं आणि स्मॉल लीफ लाइक स्ट्रक्चर्स असतात. पण ही खरी पानं नव्हेत, लक्षात घ्या. ब्रायोफाइटाला सुद्धा ट्रू लीव्स नसतात, लीफ लाइक पानासारखे अवयव त्याच्यामध्ये आहेत. इट इज फिक्स्ड इन सॉइल बाय मल्टीसेल्युलर राइझोइड्स. याला युनिसेल्युलर राइझोइड्स आहेत, याला मल्टीसेल्युलर राइझोइड्स आहेत. अँड दिस गॅमेटोफाइट बियर सेक्स ऑर्गन्स. याच्यामध्ये सेक्स ऑर्गन्स तयार होतात. तर सेक्स ऑर्गन्स पण वेगळे आहेत त्याच्यात. अँथ्रिडिया, आर्किबोनिया नावाचे सेक्स ऑर्गन्स याच्यामध्ये तयार होतात. एक्झाम्पल्स ऑफ मॉसेस, फिनेरिया म्हणजे हे ज्याला आपण कॉमन भाषेत मॉस असं म्हणतो. ऍक्च्युअली मॉस हा गट आहे, हे नाव नाहीये. फिनेरिया इज द नेम. ह्याला आपण मॉस म्हटलं तर ते सर्वसामान्य झालं, पण ह्याला फिनेरिया म्हटलं तर त्याचं स्पेसिफिक नाव झालं. हे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे बघायला मिळतं. पॉलीट्रायकॉम दुसरं उदाहरण आहे आणि स्फॅग्नम. स्फॅग्नम. सो दिस इज अबाउट ब्रायोफाइटा. काही लक्षात आले का बघा. ब्रायोफाइटाची काही वैशिष्ट्ये कुठं आढळतात, त्याच्यामध्ये 2 स्टेजेस येतात. ह्याला राइझोइड्स असतात आणि ह्याचे 2 गट, लिव्हर वर्ट, लिव्हर सारखं जमिनी बरोबर पसरट, आणि मॉसेस
जमिनीच्या वरती इरेक्ट प्लांट बॉडी. नाउ इट हॅज सम ऑफ द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता हे जे मॉसेस आहेत किंवा ब्रायोफायटा याचं पण काही महत्व आहे. सो दिस द ब्रायोफायटा, these are smaller or lower plants, they can be consumed by the herbivorous animals. herbivorous animal जे आहेत गवत खाणारे प्राणी हे यांना खातात, त्याच्यामुळे हे एक अन्न म्हणून तिथं वापरलं जातच. सम ऑफ द मॉसेस दे आर युज्ड एज द पॅकिंग मटेरियल फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पॅकिंग मटेरियल म्हणून पण हे वापरलं जातं. दुसरं, इट ग्रोज ऑन द रॉक्स अँड दॅट इज कन्व्हर्टेड टू सॉइल. म्हणजे खडकाचं मातीमध्ये रूपांतर होण्यासाठी सुद्धा हे ब्रायोफायटा उपयुक्त असतात. सो इट हॅज सर्टन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, म्हणजे याचं आर्थिक महत्व. ओके.